तर श्री स्वामी समर्थ मंडळी, अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत घडलेली ही एक अशी सत्य घटना आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. एका बाजूला जळणारी सरण आणि दुसऱ्या बाजूला साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ उभे होते. मृत्यूच्या दाढेत गेलेला तो भक्त आणि त्याच्या प्राणांसाठी काळ रात्रीलाही आव्हान देणारे स्वामी यांचा हा अद्भुत लढा तुम्ही कधीही ऐकला नसेल. ज्यावेळी लोकांनी त्या देहाचा त्याग करून त्याला लाकडांच्या चितेवर रचले होते, तेव्हा अचानक स्वामींचा एक शब्द घुमला आणि मृत्यूलाही माघार घ्यावी लागली. ही कथा केवळ एका चमत्काराची नाही, तर ती अढळ श्रद्धेची आणि स्वामींच्या अगाध करुणेची आहे. अक्कलकोटच्या त्या भयानक स्मशानात नेमकं काय घडलं, तो मृतदेह पुन्हा जिवंत कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि अंगावर शहारे आणणाऱ्या स्वामींच्या कथा पाहण्यासाठी धार्मिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अक्कलकोटच्या त्या पावन नगरीत त्या दिवशी वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली होती. जणू निसर्गही येणाऱ्या अघटित प्रसंगाची चाहूल लागल्यामुळे स्तब्ध झाला होता. घनदाट वनांतून वाहणारी ती झुळझुळणारी नदी आणि प्राचीन मंदिरांच्या कळसांवरून जाणारे पक्षीही आज काहीसे शांत भासत होते. याच अक्कलकोटच्या वेशीवर एक छोटं पण देखणं घर होतं, जिथे स्वामींचा एक निस्सीम भक्त सखाराम आपल्या कुटुंबासह आनंदाने राहत असे. सखाराम म्हणजे स्वामींचा जणू श्वासच होता. उठताना, बसताना आणि प्रत्येक कामात त्याच्या ओठावर फक्त श्री स्वामी समर्थ हेच नाव असायचं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक सखारामला एका अनामिक आजाराने ग्रासले आणि काही क्षणांतच त्याचं हस्तखेळतं घर काळोखात बुडालं. वैद्यांनी हात टेकले होते, नाडी सुटत चालली होती आणि घरातल्यांच्या रडण्याचा आवाज आसमंतात घुमत होता. त्यावेळी गावातले लोक जमले आणि त्यांनी सांगितलं की आता सखारामचे प्राण वाचणे अशक्य आहे. हळूहळू सखारामची हालचाल बंद झाली, श्वास थांबला आणि डोळे कायमचे मिटले गेले. घरच्यांनी हंबरडा फोडला. संपूर्ण गावात ही बातमी वाळ्यासारखी पसरली की स्वामींचा परमभक्त सखाराम आता या जगात राहिला नाही. दुपारी 12ची वेळ होती. कडक ऊन पडलं होतं. लोकांनी सखारामचा देह बांबूच्या तिरडीवर बांधला आणि अक्कलकोटच्या त्या जुन्या भयंकर स्मशानाच्या दिशेने त्याची अंत्ययात्रा निघाली. रामनाम सत्य आहेच्या घोषात लोक स्मशानाकडे जात होते. पण कुणालाही ठाऊक नव्हतं की साक्षात स्वामी समर्थ हे सगळं आपल्या अंतर्ज्ञानाने पाहत आहेत. स्मशानात पोहोचल्यावर तिथलं वातावरण अतिशय भयावह होतं. मोठमोठी जुनी झाडं, वडाच्या पारंब्या आणि सुकलेली पानं यामुळे तिथे दिवसाही भीती वाटत असे. सखारामचा देह लाकडांच्या चितेवर ठेवण्यात आला. अग्नी देण्याची तयारी सुरू झाली. नातेवाईक शेवटचं दर्शन घेत होते. पण त्याचवेळी वटवृक्षाखाली बसलेले स्वामी समर्थ अचानक जोरात ओरडले आणि त्यांनी आपल्या हातातला दंड जमिनीवर जोरात आपटला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू ते यमराजालाच आव्हान देत होते. लोक तिथे अग्नी देणार इतक्यात लांबून कुणीतरी धावत आलं आणि ओरडलं की थांबा, स्वामी समर्थांनी निरोप पाठवला आहे की सखाराम मेला नाहीये, तो जिवंत आहे. पण लोकांचा विश्वास बसत नव्हता, कारण सखारामचा देह थंड पडला होता. त्यात कोणताही जीव उरला नव्हता. तरीही स्वामींच्या आज्ञेपुढे कुणाचं चालणार नव्हतं. अक्कलकोटच्या त्या स्मशानात आता एकच गोंधळ उडाला होता की मृत झालेला माणूस जिवंत कसा असू शकतो. स्वामींची ही लीला समजण्यापलीकडे होती. अग्नी देणारा हात थरथरू लागला आणि सगळीकडे एकच प्रश्न घुमू लागला की सखाराम मृत आहे की जिवंत. अक्कलकोटच्या त्या भयंकर स्मशानात आता भयाण शांतता पसरली होती. कारण स्वामींचा निरोप घेऊन आलेला तो माणूस रडत ओरडत सांगत होता की स्वामींनी अग्नी द्यायला मज्जाव केला आहे. आणि तिथेच लाकडांच्या चितेवर सखारामचा देह तसाच निपचित पडलेला होता, ज्याच्या अंगावर पांढरे वस्त्र पांघरले होते आणि ज्याचे हात पाय दोरीने बांधलेले होते. लोक एकमेकांकडे पाहत होते की आता काय करावे, कारण सखारामचा श्वास कधीच थांबला होता. त्याचे शरीर बर्फासारखे गार पडले होते आणि त्याच्या नाडीचे ठोकेसुद्धा वैद्यांनी तपासून पाहिले होते. तरीही स्वामी समर्थांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होती. त्यामुळे कुणाचीही हिंमत होत नव्हती की त्या चितेला आग लावावी. स्मशानातल्या त्या जुन्या वडाच्या झाडावरून घुबडांचा आवाज येत होता आणि वारा सूं सूं करत वाहत होता. जणू काही अघटित घडणार याची ती नांदी होती. तिकडे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी समर्थ अचानक उभे राहिले आणि त्यांनी आपल्या हातातील कमंडलूतील थोडे पाणी हातावर घेतले. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि ते रागात काहीतरी पुटपुटत होते, जणू काही ते प्रत्यक्ष मृत्यूशी संवाद साधत होते. स्वामींनी तिथूनच स्मशानाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. त्यांच्या पावलांच्या आवाजाने जमीन थरथरत होती आणि त्यांच्या मागे भक्तांचा मोठा जथा चालत होता.
प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती की आज काय होणार आहे. सखाराम खरोखर जिवंत होणार की स्वामी काही दुसरीच लीला दाखवणार आहेत. स्मशानात पोहोचताच स्वामींनी त्या चितेकडे पाहिले जिथे सखारामचा देह ठेवलेला होता. लोक बाजूला झाले आणि स्वामींनी चितेच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी सखारामच्या चेहऱ्यावरून ते पांढरे वस्त्र बाजूला केले आणि त्याच्या कपाळावर आपला अंगठा टेकवला. त्या क्षणी संपूर्ण स्मशानात एक दिव्य प्रकाश पसरला आणि सखारामच्या शरीरात एक सूक्ष्म कंपन निर्माण झाले. स्वामी मोठ्याने ओरडले, "अरे सखाराम, उठ, किती वेळ झोपणार आहेस? लवकर उठून उभा राहा, आमचे काम अजून बाकी आहे." आणि आश्चर्य म्हणजे ज्या सखारामला मृत घोषित केले होते त्याच्या छातीची हालचाल अचानक सुरू झाली. त्याचे बंद असलेले ओठ हळूहळू थरथरू लागले आणि त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्याच्या शरीरात पुन्हा प्राण फुंकले गेले होते. जमलेले लोक हे दृश्य पाहून थक्क झाले. कुणी भीतीपोटी मागे सरकले तर कुणी आनंदाने ओरडू लागले की स्वामींचा चमत्कार पहा, साक्षात मृत्यूला स्वामींनी परत पाठवले आहे. सखारामने हळूहळू आपले डोळे उघडले आणि समोर साक्षात परब्रह्म स्वामी समर्थांना उभे असलेले पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो चितेवरून ताडकन उठून बसला आणि त्याने स्वामींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. स्मशानात जमलेले सगळे लोक आता जय जयकार करू लागले होते. श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जयघोष आसमंतात निनादला आणि जे स्मशान मृत्यूचे घर मानले जात होते तिथे आज जीवनाचा उत्सव साजरा होत होता. स्वामींनी सखारामला आपल्या हाताने उठवले आणि त्याला सांगितले की तुझे आयुष्य अजून संपलेले नाही, तुला अजून बरीच सेवा करायची आहे. असे म्हणून स्वामींनी आपल्या झोळीतून थोडी अंगारा काढली आणि त्याच्या कपाळावर लावली. सखाराम आता पूर्णपणे ठणठणीत झाला होता, जणू काही त्याला कोणताही आजार झालाच नव्हता. हे पाहून तिथल्या वैद्यांनी सुद्धा स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि कबूल केले की मानवी बुद्धी जिथे संपते तिथे स्वामींची सत्ता सुरू होते. त्या दिवशी अक्कलकोटच्या स्मशानात जो चमत्कार घडला तो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला, कारण मृत्यूच्या दाढेतून आपल्या भक्ताला परत आणणारे फक्त स्वामीच असू शकतात. निसर्गाचे नियम बाजूला सारून केवळ आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी स्वामींनी यमराजालाही रिकाम्या हाताने परत पाठवले होते. स्मशानातील ती जळणारी सरण विझली, पण भक्तीची ज्योत मात्र प्रत्येकाच्या मनात कायमची प्रज्वलित झाली. सखाराम आता स्वामींच्या मागे चालू लागला आणि संपूर्ण गाव त्याच्या मागे आनंदाने नाचत गात अक्कलकोटच्या दिशेने निघाले. स्वामींची ही लीला पाहून आकाशातून जणू पुष्पवृष्टी होत होती आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एकच श्रद्धा निर्माण झाली की जो स्वामींच्या चरणी लीन होतो त्याला मृत्यूचे भय कधीच राहत नाही. हा चमत्कार केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर तो संपूर्ण सृष्टीला दिलेला संदेश होता की स्वामी हेच सर्वशक्तिमान आहेत. अक्कलकोटच्या त्या स्मशानातून सखाराम जिवंत होऊन बाहेर पडला ही बातमी एखाद्या वणव्यासारखी आसपासच्या सर्व गावांत पसरली आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने धावू लागल्या. प्रत्येकाच्या मुखी एकच चर्चा होती की मरणाने ज्याला कवेत घेतले होते त्याला स्वामींनी पुन्हा कसे खेचून आणले. सखाराम आपल्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने म्हणजे राधाने आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवला नाही. तिला वाटले की हा एखादा भास किंवा सखारामचे प्रेत तर नाही ना. पण स्वामींच्या कृपेने सखारामच्या चेहऱ्यावर आता पूर्वीपेक्षाही अधिक तेज दिसत होते. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की अगं घाबरू नकोस, मला यमराजाच्या दरबारातून साक्षात स्वामींनी परत आणले आहे. मी जेव्हा चितेवर होतो तेव्हा मला अंधार दिसत होता, पण अचानक स्वामींचा आवाज घुमला आणि त्या आवाजाने मला प्रकाशाकडे खेचले. हे ऐकून राधाने स्वामींच्या दिशेने हात जोडले आणि आनंदाश्रूंनी तिचा पदर भिजला. तिकडे अक्कलकोटच्या राजवाड्यात सुद्धा या चमत्काराची बातमी पोहोचली होती. तिथल्या राजाने आणि मंत्र्यांनी सुद्धा स्वामींच्या या अगाध शक्तीसमोर नतमस्तक होण्याचे ठरवले. पण स्वामी मात्र नेहमीप्रमाणे एका वटवृक्षाखाली शांत बसून होते, जणू काही घडलेच नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते स्मितहास्य साऱ्या जगाला सुख देणारे होते. सखाराम आता रोज सकाळी उठून स्वामींच्या दर्शनासाठी जाऊ लागला आणि त्याने ठरवले की उर्वरित आयुष्य केवळ स्वामींच्या चरणी अर्पण करायचे. त्याने आपल्या घराचे रूपांतर एका आश्रमात केले, जिथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची सेवा केली जात असे. एके दिवशी स्वामींनी सखारामला आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले की अरे सखाराम, तुला केवळ जिवंत करण्यासाठी मी तुला परत आणले नाही, तर तुला एका मोठ्या कार्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे. सखारामने हात जोडून विचारले की महाराज, माझ्यासारख्या पामराकडून आपण काय सेवा करून घेणार आहात. तेव्हा स्वामींनी स्मितहास्य केले आणि सांगितले की अक्कलकोटच्या दक्षिण दिशेला एक प्राचीन मंदिर आहे, जे काळाच्या ओघात मातीखाली गाडले गेले आहे. तुला ते मंदिर शोधायचे आहे आणि तिथे पुन्हा एकदा भक्तीचा जागर सुरू करायचा आहे. सखारामला स्वामींची ही आज्ञा शिरसावंद्य होती. त्याने लगेच आपला झोळी घेतली आणि तो दक्षिण दिशेच्या अरण्याकडे निघाला.
ते अरण्य अतिशय घनदाट आणि हिंस्त्र श्वापदांनी भरलेले होते. तिथे जाणे म्हणजे मृत्यूला पुन्हा आमंत्रण देणे होते. पण ज्याला स्वामींनी स्वतः मृत्यूच्या दाढेतून वाचवले होते त्याला कशाचे भय असणार? सखाराम जंगलात शिरला. तिथे जुनी मोठी झाडे आणि वेलींनी रस्ता अडवला होता. तो चालत असताना त्याला एका ठिकाणी एक वृद्ध संन्यासी दिसले, ज्यांच्या अंगावर केवळ व्याघ्रांबर होते आणि ते ध्यान लावून बसले होते. सखारामने त्यांना वंदन केले आणि विचारले की महाराज, येथे एखादे प्राचीन मंदिर आहे का? त्या संन्यासाने डोळे उघडले आणि सखारामकडे पाहून ते हसले. त्यांनी सांगितले की बाळा, तुझ्या मंदिराचा शोध घेत आहेस ते समोरच्या त्या नदीच्या पलीकडे असलेल्या डोंगराच्या कपारीत लपलेले आहे. पण तिथे जाण्यासाठी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. सखाराम डगमगला नाही. त्याने त्या संन्यासाचे आशीर्वाद घेतले आणि तो नदीच्या दिशेने निघाला. नदीला मोठा पूर आला होता आणि पाणी वेगाने वाहत होते. तरीही सखारामने स्वामींचे नाव घेतले आणि पाण्यात पाऊल ठेवले. आश्चर्य म्हणजे पाणी जेथे सखाराम पाय ठेवत होता तिथे गुडघाभरच भासत होते. जणू काही नदीने त्याला रस्ता दिला होता. नदी पार केल्यावर समोर एक प्रचंड डोंगर दिसला, जो ढगांशी संवाद साधत होता. सखारामने चढाई सुरू केली आणि डोंगर चढताना त्याला एका जागी जमिनीतून घुंगरांचा आवाज ऐकू आला. त्याने तिथे खोदायला सुरुवात केली आणि हळूहळू एक सोन्याचा कळस वर आला. तो कळस त्या प्राचीन शिवमंदिराचा होता, ज्याचा उल्लेख स्वामींनी केला होता. सखारामने आनंदाने तिथेच स्वामी समर्थांच्या नावाचा जयघोष केला आणि तिथेच बसून त्याने स्वामींचे ध्यान केले. काही वेळातच त्याला भास झाला की साक्षात स्वामी तिथे उभे आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत. हे मंदिर केवळ दगडविटांचे नव्हते, तर ते अक्कलकोटच्या भक्तीचे एक नवीन केंद्र बनणार होते. सखारामने तिथेच राहून मंदिराची स्वच्छता सुरू केली आणि बघता बघता पुन्हा एकदा तिथे पूजेचा घंटानाद घुमू लागला. ही बातमी जेव्हा गावात पोहोचली तेव्हा भक्तांना समजले की स्वामींनी सखारामला जिवंत करण्यामागे किती मोठा ईश्वरी संकेत होता. स्वामींची प्रत्येक कृती ही जगाच्या कल्याणासाठीच असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. अक्कलकोटच्या त्या दक्षिण दिशेला असलेल्या घनदाट अरण्यात सखारामने जेव्हा त्या प्राचीन शिवमंदिराचा शोध लावला तेव्हा जणू काही निसर्गानेही आपला आनंद व्यक्त करण्यासाठी फुलांचा वर्षाव केला आणि वाऱ्याची झुळूक सुगंधी झाली. सखारामने मनोभावे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पिंडीला स्पर्श केला आणि त्याच्या अंगावर शहारे आले, कारण त्याला जाणवले की ही पिंड सामान्य नसून साक्षात स्वामींच्या चैतन्याने भारलेली आहे. त्याने आपल्या हाताने दगडधोंडे बाजूला केले आणि तिथेच ठाण मांडून बसला. पण अरण्यात राहणे सोपे नव्हते. रात्रीच्या वेळी वाघसिंहांचे डरकाळे ऐकू येत होते आणि अंगावर काटा आणणारे विषारी साप तिथून सळसळत जात होते. तरीही सखारामच्या मुखात फक्त श्री स्वामी समर्थ हाच मंत्र होता आणि त्याला खात्री होती की ज्या स्वामींनी स्मशानातल्या चितेवरून उठवले तेच स्वामी या अरण्यातही रक्षण करतील. तिसऱ्या दिवशी सखारामला तहान भूक लागली होती. त्याचे शरीर थकले होते, पण त्याचे मन मात्र स्वामींच्या चरणी घट्ट चिकटले होते. अचानक त्याला समोरून एक तेजस्वी ऋषी येताना दिसले, ज्यांच्या हातात एक काठी होती आणि पाठीवर झोळी होती. त्या ऋषींनी सखारामच्या जवळ येऊन त्याला काही फळे दिली आणि सांगितले की बाळा, तू जे कार्य करत आहेस ते साक्षात ईश्वरी कार्य आहे. घाबरू नकोस, स्वामींचे लक्ष तुझ्यावर आहे. सखारामने ती फळे खाल्ली आणि त्याला अद्भुत शक्ती प्राप्त झाली. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आणि काही दिवसांतच त्या मंदिराचा पूर्ण आकार स्पष्ट झाला. ते एक भव्य पाषाणाचे मंदिर होते, ज्याच्या खांबावर देवांच्या आणि अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. मंदिराच्या गाभाळ्यात एक प्रचंड शिवलिंग होते आणि बाजूलाच माता पार्वतीची मूर्ती होती. सखारामने तिथे दिवा लावला आणि पहिल्यांदाच त्या अरण्यात आरतीचा आवाज घुमला. तिकडे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांना हे सर्व कळत होते. ते आपल्या भक्तांना सांगू लागले की पहा, माझा सखाराम आता खऱ्या अर्थाने जागा झाला आहे. त्याने मातीखाली गाडलेली भक्ती पुन्हा जिवंत केली आहे. गावातल्या लोकांना जेव्हा हे समजले तेव्हा ते बैलगाड्या घेऊन अरण्याच्या दिशेने निघाले. रस्त्यात मोठे नाले आणि काटेरी झाडे होती, पण स्वामींच्या नावाचा जयघोष करत त्यांनी सर्व अडथळे पार केले. जेव्हा लोक त्या मंदिराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना सखाराम एका वेगळ्याच रूपात दिसला. त्याचे केस वाढले होते, अंगाला भस्म फासले होते आणि त्याच्या डोळ्यात स्वामींप्रमाणेच एक दिव्य तेज दिसत होते. लोकांनी त्या मंदिराची भव्यता पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि तिथेच मुक्काम ठोकला. राजाने सुद्धा आपल्या राजवाड्यातून सोने, चांदी आणि पूजेचे साहित्य पाठवून दिले. त्या प्राचीन मंदिरात आता रोज अभिषेक होऊ लागला आणि जंगलातले ते शांत वातावरण आता भक्तीच्या नादाने मंगलमय झाले. सखारामने पाहिले की त्या मंदिराच्या मागे एक गुप्त गुहा होती, जिथे पूर्वीचे ऋषीमुनी तपश्चर्या करत असत. त्याने त्या गुहेत प्रवेश केला तेव्हा त्याला तिथे स्वामींची एक लहानशी मूर्ती सापडली, जी हुबेहूब स्वामींसारखीच दिसत होती.
त्याने ती मूर्ती बाहेर आणली आणि तिची स्थापना मंदिराच्या समोर केली. आता हे मंदिर केवळ शिवाचे राहिले नव्हते, तर ते स्वामी समर्थांचे एक शक्तिपीठ बनले होते. सखारामला आता समजले की मृत्यू म्हणजे शेवट नसून तो एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. स्वामींनी त्याला मृत्यू दाखवला, जेणेकरून त्याला जीवनाचे खरे महत्त्व समजावे आणि त्याने जगाला सांगावे की मृत्यूवर फक्त एकाच शक्तीची सत्ता चालते, ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची सत्ता. त्या रात्री सखारामला स्वप्नात स्वामी दिसले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितले की तुझे कार्य आता पूर्ण झाले आहे. आता तू पुन्हा अक्कलकोटला ये, कारण तिथे तुझी गरज आहे. सखारामने सकाळीच सर्व भक्तांना बोलावले आणि त्या मंदिराची जबाबदारी एका वृद्ध पुजाऱ्यावर सोपवली. तो स्वतः स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला होता आणि धावतच अक्कलकोटच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला अनेक लोक भेटले जे त्याचे दर्शन घेऊ पाहत होते, कारण त्यांच्यासाठी सखाराम हा साक्षात स्वामींचा चमत्कार होता. पण सखाराम मात्र स्वतःला एक सामान्य सेवक मानत होता. त्याला आठवत होते ते स्मशानातले ते दृश्य, जेव्हा अग्नी देण्याची वेळ आली होती आणि स्वामींच्या एका शब्दाने काळ मागे हटला होता. त्याच्या मनात विचार येत होता की जर स्वामींनी वाचवले नसते तर आज माझे हे शरीर राख झाले असते, पण आज मी स्वामींच्या कृपेने या सृष्टीची सेवा करत आहे. सखाराम अक्कलकोटच्या वेशीवर पोहोचला तेव्हा संपूर्ण गावाने त्याचे स्वागत केले. फुलांच्या माळा आणि वाद्यांच्या गजरात त्याची मिरवणूक निघाली. पण सखारामचे लक्ष फक्त त्या वटवृक्षाकडे होते, जिथे त्याचे दैवत बसले होते. तो धावत गेला आणि स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी त्याला उचलून धरले आणि हसून विचारले, काय रे सखाराम, स्मशानातली झोप कशी होती? सखारामने हात जोडले आणि म्हणाला, महाराज, आपल्या चरणी जी जागृती आहे ती मृत्यूतही नाही आणि जीवनातही नाही. आपल्या कृपेने आज मी पुन्हा जन्मलो आहे. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथे उपस्थित असलेल्या हजारो भक्तांना उपदेश दिला की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही वाळ्यावर सोडत नाही, मग तो स्मशानात असो वा संकटात असो. स्वामींचे हे बोल ऐकून प्रत्येक भक्ताचे डोळे पाणावले आणि त्या दिवशी अक्कलकोटमध्ये पुन्हा एकदा श्रद्धेचा विजय झाला. अक्कलकोटच्या त्या पावन वटवृक्षाखाली सखाराम जेव्हा स्वामींच्या चरणांशी नतमस्तक झाला, तेव्हा तिथले वातावरण भक्तीच्या रसाने न्हाऊन निघाले होते. स्वामींनी सखारामच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला प्रेमाने जवळ घेतले. सखारामला जाणवले की स्वामींचा स्पर्श म्हणजे साक्षात परमेश्वराचे वरदान आहे. त्या क्षणी स्वामींच्या मुखातून एक गुह्य मंत्र बाहेर पडला, जो फक्त सखारामला ऐकू आला आणि त्याच्या मनातले सर्व संभ्रम दूर झाले. अक्कलकोटच्या त्या भरलेल्या दरबारात स्वामींनी जाहीर केले की भक्तांनो पहा, हा सखाराम मरून जिवंत झाला आहे, कारण याची भक्ती अढळ होती. मृत्यू हा अटळ असला तरी स्वामींच्या इच्छेपुढे तोही विवश होतो. त्याचवेळी तिथे एक अहंकारी पंडित आला होता, ज्याला वाटत होते की हे सर्व केवळ हातचलाखी आहे. त्याने स्वामींना आव्हान दिले की महाराज, जर तुम्ही याला स्मशानातून जिवंत केले असेल तर मला सांगा की याच्या शरीरात आता कोणता आत्मा आहे? हा तोच सखाराम आहे की दुसरीच कोणी शक्ती आहे? स्वामींनी त्या पंडिताकडे तीव्र नजरेने पाहिले आणि स्मितहास्य करत सांगितले की अरे मूर्खा, आत्मा कधी मरत नाही आणि तो कधी जन्म घेत नाही. मी फक्त याच्या देहातली ऊर्जा पुन्हा जागृत केली आहे. तुला जर प्रचिती हवी असेल तर तू याच्या हृदयावर हात ठेवून पाह, तुला तिथे माझेच नाव ऐकू येईल. तो पंडित भीत पुढे सरसावला आणि त्याने सखारामच्या छातीवर हात ठेवला तर काय आश्चर्य! त्याला धडधडण्याऐवजी स्पष्टपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नाद ऐकू येऊ लागला. तो पंडित जागीच थरथर कापू लागला आणि त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. अक्कलकोटच्या त्या दरबारात आता सत्याचा विजय झाला होता. सखारामला स्वामींनी आज्ञा दिली की आता तू अक्कलकोटच्या सीमेवर असलेल्या त्या जुन्या आश्रमात जा, जिथे अनेक रुग्ण आणि दुःखी लोक मदतीची वाट पाहत आहेत. सखारामने लगेच स्वामींच्या चरणाची धूळ कपाळाला लावली आणि तो त्या आश्रमाकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याला दिसले की अनेक लोक असाध्य रोगांनी त्रस्त आहेत. कुणाला कुष्ठरोग झाला होता तर कुणी अंध होते. सखारामने स्वामींचे स्मरण करून तिथल्या विहिरीचे पाणी काढले आणि ते पाणी त्या रुग्णांच्या अंगावर शिंपडले. आश्चर्य म्हणजे ज्यांच्या अंगावर जखमा होत्या त्या जखमा काही क्षणांतच भरून येऊ लागल्या आणि अंधांना दृष्टी प्राप्त झाली. हा चमत्कार पाहून लोक आनंदाने नाचू लागले. सखारामला आता समजले होते की स्वामींनी त्याला केवळ स्वतःसाठी जिवंत केले नव्हते, तर इतरांच्या सेवेसाठी त्याला हे नवीन जीवन दिले होते. तो दिवसभर लोकांची सेवा करायचा आणि रात्री स्वामींच्या नामस्मरणात दंग असायचा.
एके रात्री तो आश्रमात ध्यान लावून बसला असताना त्याला जाणवले की आश्रमाच्या बाहेर कोणीतरी रडत आहे. त्याने बाहेर जाऊन पाहिले तर एक वृद्ध स्त्री आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन बसली होती. तो मुलगा अगदी निळा पडला होता, जणू त्याला सर्पदंश झाला होता. ती माऊली ओरडत होती की माझ्या बाळाला वाचवा, याला सापाने चावा घेतला आहे. सखारामने पाहिले की मुलाचा श्वास थांबत आला होता. त्याने लगेच स्वामींचा अंगारा काढला आणि त्या मुलाच्या जखमेवर लावला. त्याने मोठ्याने स्वामींचा जयघोष केला आणि काही वेळातच त्या मुलाच्या शरीरातील विष उतरू लागले. मुलाने डोळे उघडले आणि आईला हाक मारली. ती आई सखारामच्या पाया पडू लागली, पण सखारामने तिला थांबवले आणि सांगितले की माते, हे मी केले नाही, हे सर्व स्वामी समर्थांची कृपा आहे. तू अक्कलकोटला जा आणि स्वामींचे दर्शन घे. अशा प्रकारे सखाराम आता स्वामींचा एक दूत बनला होता, जो घरोघरी जाऊन स्वामींची भक्ती पोहोचवत होता. अक्कलकोटच्या स्मशानातल्या त्या भयंकर चमत्काराने लोकांच्या मनातील भीती काढून टाकली होती आणि आता लोक मृत्यूला घाबरण्याऐवजी स्वामींच्या स्मरणात आनंद मानू लागले होते. सखारामला आता कळले होते की खरे मरण म्हणजे देहाचा त्याग नसून ईश्वराला विसरणे होय. त्याने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वामींच्या चरणी वाहिलेला होता आणि स्वामीसुद्धा आपल्या या लाडक्या भक्तावर मायेची सावली धरून होते. अक्कलकोटची ही भूमी आता तीर्थक्षेत्र बनली होती, जिथे प्रत्येक पाऊल भक्तीने पडत होते आणि प्रत्येक हृदय स्वामींच्या प्रेमाने भरलेले होते. सखारामची कीर्ती आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती, पण तो मात्र आजही त्याच नम्रतेने स्वामींच्या वटवृक्षाची सेवा करत होता. स्वामींनी त्याला शिकवले होते की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि भक्ती हाच सर्वात मोठा आधार आहे. सखारामच्या आयुष्याची ही गाथा आता अक्कलकोटच्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनली होती आणि स्मशानातला तो भयंकर चमत्कार आजही लोकांना स्वामींच्या अफाट शक्तीची जाणीव करून देत होता. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर आता भक्तीचा असा पूर आला होता की साक्षात काळही तिथे नतमस्तक झाला होता. सखाराम आता केवळ एक सामान्य भक्त राहिला नव्हता, तर तो स्वामींच्या अगाध शक्तीचे जिवंत प्रतीक बनला होता. एके दिवशी अक्कलकोटच्या वेशीवर एक खूप मोठा तांडा आला. त्या तांड्यामध्ये अनेक श्रीमंत व्यापारी आणि त्यांचे रक्षक होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचा लवलेशही नव्हता. त्या तांड्याचा प्रमुख धनशेट नावाचा एक व्यापारी होता, ज्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याचे मन शांत नव्हते. त्याने ऐकले होते की अक्कलकोटच्या स्वामींनी एका मृत माणसाला स्मशानातून जिवंत केले आहे आणि तो माणूस आता एका आश्रमात राहून लोकांची सेवा करतो आहे. धनशेट आपल्या जड अंतःकरणाने सखारामच्या आश्रमात पोहोचला. सखाराम तेव्हा एका कुष्ठमोग्याची सेवा करत होता. त्याच्या जखमा धुवून त्याला मलम लावत होता. हे पाहून धनशेटला खूप ओंगळवाणे वाटले. त्याने लांबूनच विचारले की तूच तो सखाराम आहेस का, ज्याला स्वामींनी जिवंत केले आहे? सखारामने शांतपणे मान हलवली आणि विचारले की काय काम आहे. धनशेटने आपली व्यथा मांडली की त्याच्याकडे सर्व काही आहे, पण त्याच्या मुलाला एक असा आजार झाला आहे की तो दिवसा सुकतो आणि रात्री त्याला भयानक स्वप्ने पडतात. अनेक वैद्यांनी उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही. सखारामने स्मितहास्य केले आणि सांगितले की धनशेट, तुझी संपत्ती इथे कामी येणार नाही. इथे फक्त तुझी श्रद्धा कामी येईल. तू तुझ्या मुलाला स्वामींच्या चरणी घेऊन जा आणि तिथेच तुझा तोडगा निघेल. धनशेटने आपल्या मुलाला पालखीतून स्वामींच्या वटवृक्षाखाली नेले. तिथे स्वामी समर्थ महाराज आपल्या धुनीपाशी बसले होते. स्वामींनी त्या मुलाकडे पाहिले आणि रागात ओरडले, अरे हरामखोर, किती दिवस या मुलाच्या शरीरात लपून बसणार आहेस? बाहेर निघ. त्या क्षणी तो मुलगा थरथर कापू लागला आणि त्याच्या तोंडातून एक वेगळाच भयानक आवाज येऊ लागला, जणू एखादी अतृप्त आत्मा त्याच्यातून बोलत होती. ती आत्मा म्हणाली की महाराज, याच्या पूर्वजांनी माझे धन लुटले आहे, म्हणून मी याला सोडणार नाही. स्वामींनी आपला चिमटा हवेत फिरवला आणि सांगितले की जे झाले ते झाले. आता या मुलाचा छळ थांबव, नाहीतर मी तुला भस्म करून टाकीन. स्वामींच्या त्या तेजापुढे ती बाधा टिकू शकली नाही आणि एका क्षणात तो मुलगा शांत झाला. त्याने डोळे उघडले आणि आपल्या वडिलांना ओळखले. धनशेटच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने आपल्याकडचे सर्व सोन्याचे दागिने स्वामींच्या चरणी अर्पण करायला सुरुवात केली. पण स्वामींनी ते सर्व झिडकारून लावले आणि सांगितले की मला तुझे सोने नको, मला तुझी शुद्ध भक्ती हवी आहे. हे सर्व सोने घेऊन जा आणि गरिबांना वाटून टाक. धनशेटला आपल्या अहंकाराची जाणीव झाली आणि त्याने त्याच क्षणी स्वामींच्या चरणाची शपथ घेतली की तो आता आयुष्यभर गरिबांची सेवा करेल.
सखाराम हे सर्व दुरून पाहत होता. त्याला आठवले की जेव्हा तो स्मशानात होता तेव्हा त्यालाही असेच वाटले होते की मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे आणि आपण विनाकारण संपत्तीच्या मागे धावतो. स्वामींनी सखारामला आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले की सखाराम, आता वेळ आली आहे की तू त्या स्मशानात पुन्हा एकदा जा जिथे तुझे सरण रचले होते. सखारामला थोडे आश्चर्य वाटले, पण त्याने प्रश्न विचारला नाही. तो पुन्हा त्या स्मशानात पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला दिसले की ज्या जागी त्याची चिता रचली होती तिथे आता एक तुळशीचे रोप आपोआप उगवले आहे आणि त्या रोपातून एक दिव्य सुगंध दरवळत आहे. सखाराम तिथेच बसून जप करू लागला. मध्यरात्रीची वेळ होती. तेव्हा अचानक त्याला स्मशानात काही सावल्या दिसू लागल्या. त्या सावल्या म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून अक्कलकोटचे ते जुने ऋषीमुनी होते, जे आता सूक्ष्म रूपात तिथे वावरत होते. त्यांनी सखारामला सांगितले की तू धन्य आहेस, कारण तुला स्वामींनी स्वतःच्या हाताने पुनर्जन्म दिला आहे. आता तुला एक गुप्त विद्या प्राप्त होणार आहे, जिने तू मानवजातीचे कल्याण करू शकशील. सखारामने हात जोडले आणि सांगितले की मला कोणतीही विद्या नको, मला फक्त स्वामींचे पाय हवे आहेत. त्या क्षणी तिथे प्रत्यक्ष स्वामी प्रगट झाले आणि त्यांनी सखारामच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सायुज्य मुक्तीचे ज्ञान दिले. सखारामला आता कळले होते की हे जग म्हणजे एक माया आहे आणि स्वामी हेच एकमेव सत्य आहेत. त्या रात्री स्मशानात जे काही घडले ते केवळ सखारामलाच ठाऊक होते. सकाळी जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचे रूप पूर्णपणे पालटले होते. लोक आता त्याला सखाराम महाराज म्हणून संबोधत होते, पण तो मात्र आजही स्वतःला स्वामींचाच दास म्हणवून घेत असे. स्वामींची ही लीला पाहून संपूर्ण अक्कलकोट भक्तीच्या रंगात नाहून निघाले होते आणि प्रत्येकजण म्हणत होता की स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर आहे त्याला प्रत्यक्ष काळही घाबरतो. सखारामच्या जीवनाची ही कथा आता घराघरात पोहोचली होती आणि लोकांचा स्वामींवरील विश्वास अधिकच दृढ झाला होता. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर आता एक वेगळाच चमत्कार घडण्याची चिन्हे दिसू लागली होती. कारण सखारामला मिळालेल्या त्या दिव्य ज्ञानामुळे आता त्याच्या शब्दांत एक अफाट शक्ती निर्माण झाली होती. पण सखाराम कधीही स्वतःला थोर मानत नसे. तो सतत स्वामींच्या नामात गुंग असायचा. एके दिवशी अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला. आकाशातून जणू विस्तवाचे गोळे बरसत होते आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. गावातील विहिरी आटल्या होत्या आणि पशुपक्षी पाण्यासाठी तडफडून पाण सोडू लागले होते. गावकरी काळजीत पडले आणि त्यांनी विचार केला की आता साक्षात स्वामीच आपल्याला या संकटातून वाचवू शकतात. लोक स्वामींच्या वटवृक्षाखाली जमले आणि टाहो फोडू लागले की महाराज, आम्हाला वाचवा, आमची मुलेबाळे तहानेने व्याकुळ झाली आहेत. स्वामींनी डोळे उघडले आणि सखारामकडे पाहिले. त्यांनी सखारामला आज्ञा केली की अरे सखाराम, तुझ्या स्मशानातून जिवंत होऊन आलास तिथे जा आणि तिथल्या त्या जुन्या कोरड्या विहिरीत उतरून तिथे एक जप कर. सखारामने कोणताही विचार न करता स्मशानाकडे धाव घेतली. स्मशानातली ती विहीर कित्येक वर्षांपासून कोरडी ठणठणीत पडली होती. त्यात फक्त दगड आणि माती होती. सखाराम त्या खोल विहिरीत उतरला आणि तिथे पद्मासन घालून बसला. त्याने स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. स्मशानातले ते भयानक वातावरण आणि वरून तडणारे कडक ऊन ह्यामुळे सखारामचे शरीर घामाने डबडबले होते, पण त्याचे लक्ष विचलित झाले नाही. जसा जसा मंत्राचा आवाज वाढू लागला तशी तशी जमिनीच्या आतून एक गूढ हालचाल जाणवू लागली. अचानक विहिरीच्या तळाशी असलेल्या एका मोठ्या शिळेला तडा गेला आणि तिथून पाण्याचा एक प्रचंड कारंजावर उसळला. ते पाणी इतके स्वच्छ आणि गोड होते की जणू काही साक्षात गंगाच तिथे प्रगट झाली होती. बघता बघता ती विहीर काठोकाठ भरली आणि पाणी स्मशानाच्या बाहेर वाहू लागले. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनी आनंदाने जल्लोष केला आणि लोक त्या स्मशानाकडे धावले. जिथे पूर्वी लोक यायला घाबरत होते तिथे आज पाण्यासाठी झुंबड उडाली होती. सखाराम विहिरीतून बाहेर आला तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर ओले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते. स्वामींनी दुरूनच स्मितहास्य केले, कारण त्यांना ठाऊक होते की सखाराम आता केवळ एक भक्त राहिला नसून तो निसर्गाच्या शक्तींशी संवाद साधणारा सिद्ध पुरुष बनला आहे. पण सखारामने त्या पाण्याचे श्रेय स्वतःकडे न घेता सांगितले की हे सर्व माझ्या स्वामींच्या कृपेचे फळ आहे. ज्या स्मशानात माझे सरण रचले होते त्याच स्मशानाने आज अक्कलकोटची तहान भागवली आहे. ही घटना पाहून लोकांच्या मनातली स्मशानाबद्दलची भीती कायमची निघून गेली आणि त्यांना समजले की जिथे स्वामींचे पाय लागतात तिथे स्मशानही नंदनवन होते. त्याचवेळी तिथे एक असा चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. स्मशानातल्या त्या विहिरीच्या पाण्यातून अचानक एक सोन्याचे कमळ वर आले आणि ते कमळ तरंगत थेट स्वामींच्या चरणापाशी जाऊन विसावले.
लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांना जाणवले की स्वामी हे केवळ मानवी देहातले संत नसून ते या विश्वाचे चालक आहेत. सखारामने आता ठरवले की तो या विहिरीच्या बाजूला एक अन्नछत्र सुरू करेल, जिथे येणाऱ्या प्रत्येक गरजूला भोजन मिळेल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझे हे अन्नछत्र कधीही रिकामे होणार नाही. आणि खरोखरच अक्कलकोटमध्ये कितीही गर्दी झाली तरी तिथले अन्न कधीच कमी पडत नसे. सखाराम आता दिवसा अक्कलकोटमध्ये सेवा करायचा आणि रात्री त्याच स्मशानात जाऊन ध्यानधारणा करायचा, जिथे त्याला नवीन जीवन मिळाले होते. त्याच्या या तपश्चर्येमुळे अक्कलकोटचे रक्षण करणाऱ्या अनेक अदृश्य शक्ती जागृत झाल्या होत्या आणि अक्कलकोटवर येणारे प्रत्येक संकट स्वामींच्या कृपेने परतवून लावले जात होते. एकदा एका परकीय आक्रमकाने अक्कलकोटवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तो अक्कलकोटच्या वेशीवर आला तेव्हा त्याला स्मशानाच्या दिशेने हजारो दिवे जळताना दिसले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात त्याला साक्षात स्वामी समर्थांचे विराट रूप दिसले. ते पाहून तो आक्रमक इतका घाबरला की त्याने तिथूनच पळ काढला आणि पुन्हा कधीही अक्कलकोटच्या दिशेने पाहिले नाही. अशा प्रकारे सखारामच्या माध्यमातून स्वामींनी अक्कलकोटला अभयदान दिले होते. सखारामला आता समजले होते की स्वामींनी त्याला जिवंत ठेवण्यामागे हाच मोठा हेतू होता की त्याने अक्कलकोटची अखंड सेवा करावी आणि स्वामींच्या भक्तीचा प्रसार करावा. सखारामचे आयुष्य आता एक अखंड यज्ञ बनले होते, ज्यामध्ये तो स्वतःची समिधा अर्पण करत होता आणि स्वामींच्या प्रेमाचा प्रकाश सर्वत्र पसरवत होता. ही कथा ऐकताना आजही भक्तांच्या मनात श्रद्धेचा ओलावा निर्माण होतो आणि स्मशानातल्या त्या चमत्काराची आठवण झाली की स्वामींच्या सामर्थ्याबद्दलची खात्री अधिकच दृढ होते. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर आता चमत्कारांची एक अखंड साखळीच सुरू झाली होती आणि सखाराम हा त्या साखळीचा एक मुख्य दुवा बनला होता, ज्याला पाहून लोक भक्तीने गदगदत होत असत. राजपुत्राला व्याधीमुक्त केल्यानंतर सखारामची कीर्ती दिगंतात पसरली होती, पण त्याच्या मनात मात्र एकच ओढ होती, ती म्हणजे स्वामींच्या चरणांची. एके दिवशी सखाराम स्वामींच्या समोर बसला असताना स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले, सखाराम, आता तुझ्या देहाची वेळ भरत आली आहे, पण घाबरू नकोस, तुझा हा जन्म सार्थकी लागला आहे. सखारामने स्मितहास्य केले, कारण ज्याला स्वामींनी एकदा मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते त्याला आता मृत्यूचे भय उरले नव्हते. त्याने विनंती केली की महाराज, माझा शेवटचा श्वास आपल्या चरणांशी सुटावा एवढीच इच्छा आहे. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले की ज्या स्मशानातून तुझे आयुष्य पुन्हा सुरू झाले तिथेच तुझी ही चैतन्य ज्योत विलीन होईल, पण तू सदैव माझ्या रूपात लोकांच्या मनात जिवंत राहशील. सखाराम पुन्हा त्या स्मशानाकडे निघाला, जिथे आता पूर्वीसारखा भयानपणा नव्हता, तर तिथे एक प्रसन्न शांतता होती. लोक तिथे जमू लागले होते. सखारामने स्मशानातील त्या पवित्र विहिरीचे पाणी प्राशन केले आणि तिथेच पद्मासन लावून बसला. त्याने आपल्या डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती स्थिर केली आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप सुरू केला. बघता बघता सखारामच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले आणि ते अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या दिशेने हवेत विलीन झाले. सखारामने आपला देह शांतपणे त्यागला होता, पण यावेळेस लोक रडले नाहीत, तर त्यांनी सखारामच्या नावाचा जयजयकार केला, कारण तो भक्त स्वामींच्या रूपात अजरामर झाला होता. अक्कलकोटच्या स्मशानात आजही ती विहीर आणि ते तुळशीचे रोप त्या अघटित चमत्काराची साक्ष देत उभे आहेत. स्वामींनी दाखवून दिले की मृत्यू हा केवळ एक पडदा आहे आणि जो खऱ्या भक्तीने स्वामींना आळवतो त्याच्यासाठी स्वामी मृत्यूचे द्वारही आनंदाने उघडतात किंवा गरज पडल्यास ते द्वार बंद करून त्याला नवजीवनही देतात. स्मशानातील ती सरण सखारामसाठी शेवटची ठरली नाही, तर ती त्याच्या मोक्षाची पहिली पायरी ठरली. आजही जे भक्त अक्कलकोटला जातात ते सखारामच्या त्या निस्सीम भक्तीची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. स्वामी समर्थांची ही लीला केवळ एका माणसाला वाचवण्याची नव्हती, तर ती प्रत्येक भक्ताच्या मनातली मृत्यूची भीती काढून टाकून तिथे श्रद्धेचा दिवा लावण्याची होती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या या अगाध लीलेने भक्तीचा एक नवीन अध्याय अक्कलकोटच्या इतिहासात लिहिला गेला. तर ही कथा इथेच पूर्ण झाली आहे. स्वामींच्या अशाच अनेक अघटित आणि सत्यकथा ऐकण्यासाठी आपण आमच्याशी जोडलेले रहा. धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी भक्तिभावाने कमेंट करा.